आतून भरपूर गुळाचा पाक असलेले रसरशीत आणि वर्ण लोण्यासारखे मऊ लुसलुशीत असे मोदक। गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक आज बनवणार आहोत। तुम्हाला खूप प्रमाणामध्ये सगळ्यांसाठी मोदक बनवायचे, अगदी कमी बजेटमध्ये पण अगदी वेगळ्या पद्धतीचे हे मोदक लागतात। या पद्धतीने आमच्या घरात नेहमी मोदक मी बनवते आणि सगळ्यांना खूप आवडतात। बघू शकता एक मोदक मी फोडलेला आहे आणि भरपूर असा आत गुळाचा पाक तयार होतो। खायला देखील तेवढेच चविष्ट लागतात। नमस्कार मंडळी, मी सुकुमारी स्वागत करते तुमचं सुकुमारीज किचन मराठीमध्ये। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बघा, या मोदकासाठी आपल्याला गव्हाची कणिक लागणार आहे। तर त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं मी 2 कप। पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। आता चवीपुरतं मीठ घालूया। 2 चमचे तूप घालायचं आहे आणि या पिठाची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची। जशी आपण पुरीसाठी मळतो ना, अगदी त्या पद्धतीने। कणिक घट्ट असेल तर आपल्याला मोदक हा छान करता येतो आणि हाताला चिटकत नाही। कळ्या पडताना छान कळ्या पाडता येतात। त्यामुळे घट्ट अशी कणिक मळायची। पाणी हे थोडं थोडं घालायचं। बघा, कणिक मळून झाली। वरनं फक्त तुपाचा हात लावायचा आणि 10 मिनिटांसाठी ही कणिक आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत। झाकून ठेवायची म्हणजे छान मुरते। तोपर्यंत मोदकासाठी लागणारं सारण आपण करून घेऊया। बघा, ओला नारळ आपण खिसून घेतला। 1.5 कप इतका नारळाचा खिस घेतलेला आहे। खिसणे अगोदरच पाठचा काळा भाग काढून टाकला। 1/4 कप इतका गूळ घेतला। 1 चमचा वेलची पूड, 1 चमचा भाजलेली खसखस घेतलेली आहे आणि ड्रायफ्रुट्सचे तुकडे घेतलेले आहेत। आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घ्या आणि बारीक बारीक असे तुकडे त्याचे करायचे आहेत। मी इथे काजू बदाम घेतलेले। सगळं साहित्य बघून झालं। आता आपला जो खिसलेला नारळ आहे तो आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅस ऑन केला आणि जाड तळाची कढई घेतली। तुम्ही पातेलं वगैरे घेतलं तरी जाड तळाचं घ्या, म्हणजे आपला ओला नारळ खाली चिटकून करपणार नाही। 1 चमचा तूप घातलं। आता खिसलेला नारळ घालूया। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची, म्हणजे आपला खरपूस असा नारळ भाजला जातो, करपत नाही। वरनं आणखी 1 चमचा तूप घातलं आणि मीडियम फ्लेमवरती हा परतून घेऊया। साधारण 7 ते 8 मिनिट आपण छान मंद आचेवरती हा परतून घेतला। हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे। आणि बघा, नारळ हा छान कोरडा होतो, अजिबात ओलसरपणा त्यात राहत नाही। मग अशा नारळाचं सारण एकदम व्यवस्थित होतं। हलका सोनेरी रंग आला। आता गॅस बंद करायचा आहे। एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया। नारळ एका भांड्यात काढला आणि पूर्णपणे थंड केलेला आहे। नारळ गरम असताना आपण त्यात कोणतंही सारणाचं साहित्य घालायचं नाही, नाहीतर काय होतं, गुळाला पाणी सुटतं आणि सारण एकदम चिपचिप होतं। तर थंड नारळामध्ये आता आपण वेलची पूड घातली, खसखस घातली, ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालायचे आहेत आणि बारीक केलेला गूळ घालायचा आहे। गूळ देखील घातला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघा, झटपट असं सारण आपलं तयार आहे। आता हे बाजूला ठेवूया। कणिक देखील आपली छान मुरली गेली असेल। मोदक करायला घेऊया। कणिक छान मुरली 10 मिनिटे। सारण देखील आपलं तयार आहे। गव्हाची पिठी घेतली, ती देखील लागणार आहे। आणि बघा, सारण आपलं एकदम कोरडं झालेलं आहे। अशा सारणाचे मोदक खूप छान होतात। सारण ओलसर असेल तर मोदक बनवताना आपल्याला खूप वेळ लागतो, हाताला सतत चिटकत राहतं आणि त्याच्या कळ्याही नीट होत नाहीत। मग बघा, लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतला। आता थोडीशी पिठी लावून घ्यायची हाताला आणि असं दोन्ही हाताच्या अंगठ्याने आपण ही पारी बनवून घेणार आहोत। आता पारी बनवताना तुम्ही लाटून देखील घेऊ शकता, पण मला ती पद्धत थोडी वेळ खाऊ वाटते। हातावरती अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी आपण पारी बनवू शकतो। बघा, 2 अंगठ्याने पारीचे काठ आपल्याला पातळ असे करायचे आहेत आणि मध्यभागी पारी थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे काय होतं, मोदक उकडताना तो फुटला जात नाही। आपण पारी जर मध्यभागी पातळ केली ना, तर काय होतं, वाफेमुळे तो मोदक फुटला जातो आणि त्याचा पाक, गुळाचा पाक पूर्ण बाहेर येतो। पारी छान केली। आता त्याच्या या पद्धतीने कळ्या पाडून घेऊया। कळ्या पाडताना या जवळ आणि खालीपर्यंत पाडायच्या आहेत। या पद्धतीने मोदक करायला खूप उरकतात आणि खूप सोपी पद्धत आहे।
कळ्या पाडून झाल्या. आता भरपूर असं सारण भरायचं. सारण भरपूर भरलं की मोदक छान टुमदार गोलमटोल होतात. आणि सारण कमी भरलं की मोदक उकडला ना असा थोडासा चपटा होतो आणि चांगला दिसत नाही. थोडंसं दाबून घेऊया सारण. आता बघा या कळ्या ना सगळ्या एका बाजूला अशा झुकवून घ्यायच्या आणि हलक्या हाताने हे गोल गोल फिरवत असं एकत्र आणायचं आहे. बघा. आणि वरनं एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते काढून टाकायचं आणि नाजूक असा शेंडा ठेवायचा. त्याला हाताने थोडंसं गोलाकार करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही झटपट असा सुंदर मोदक आपला तयार आहे. या पद्धतीने आपण सगळे मोदक करणार आहोत. आणखी एक मोदक मी करून दाखवते. लिंबा एवढा कणकेचा गोळा घेतला. अंगठ्याला हाताला थोडीशी पिठी घ्यायची. दोन्ही हाताच्या अंगठ्याने अशी आपल्याला पारी करायची आहे. पारी करत असताना जो काठ आहे पारीचा तो पातळ पातळ करत जायचं असा आणि वाटीसारखी पारी करायची आहे म्हणजे सारण भरपूर बसतं. पारी केली. आता कळ्या पाडून घेऊया. कळ्या पाडताना या अशी चिमटी घेऊन खालीपर्यंत कळ्या पाडायच्या आहेत आणि जवळजवळ करायच्या. बघा पारी करत असताना पारी ही पातळ असायला हवी. जेव्हा पारी ही जाड होते ना तर उकडलेला मोदक खाताना काय होतं की कणिक जास्त लागते आणि त्यातलं सारण कमी लागतं. तर पारी करत असताना कधीही पातळ अशी पारी करायची, जाड ठेवायची नाही. बघा सारण भरलं. एका बाजूला अशा कळ्या वळवून घेतल्या आणि हलक्या हाताने गोल गोल फिरवत हे जुळवून घ्यायचं. वरचं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि छोटासा नाजूक असा शेंडा ठेवायचा. हाताने थोडंसं गोलाकार करायचं आणि बघा असे टुमदार मोदक तयार होतात. ही खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने केली की झटपट आणि कमी वेळेत भरपूर मोदक तयार करू शकता. बघा अर्धे मोदक मी करून घेतले. सांगितलेल्या प्रमाणात 21 मोदक तयार होतात. त्यातले निम्मे मोदक तयार आहेत. आता हे उकडायला ठेवूया. तर त्यासाठी असं स्टीलच्या चाळणीला तूप लावून घेत आहे जेणेकरून मोदक उकडताना ते चिकटणार नाहीत. आता यामध्ये मोदक ठेवूया. सगळ्या मोदकामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं म्हणजे वाफ ही खेळती राहते. मोदक पटकन उकडले जातात. गॅसवरती कढई ठेवली. 2 ग्लास पाणी उकळत ठेवलेलं त्यावरती ही चाळणी ठेवलेली आहे. 10 मिनिटासाठी आपण हे झाकून उकडून घेणार आहोत. 10 मिनिटानंतर चेक करूया. झटपट उकडले जातात. बघा 10 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही सगळे मोदक उकडलेले आहेत. आता परफेक्ट उकडलेले आहेत की नाहीत कसं चेक करायचं. हात लावून बघायचा. जर हाताला ते चिटकत असतील तर आणखी 4 ते 5 मिनिट उकडायला ठेवायचं. आणि बघा अजिबात हाताला चिटकत नाहीत म्हणजे आपले सगळे मोदक छान उकडले गेलेले आहेत. गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून थंड करूया. आणि पहा इथे आपला एकही मोदक फुटलेला नाही. त्याचा पाक बाहेर आलेला नाही. म्हणजे एकदम परफेक्ट असे मोदक आपले तयार झालेले आहेत. जेव्हा तुम्हाला खूप प्रमाणात सगळ्यांसाठी मोदक बनवायचे या पद्धतीने कमीत कमी साहित्यात आणि झटपट फक्त मोदकाची जी पारी आहे ना ती आपल्याला करताना पातळ अशी करायची आहे. तुम्ही लाटून देखील करू शकता. जर जाड पारी असेल ना तर उकडलेला मोदक हा जास्त कणिक लागते आणि सारण कमी लागतं. पातळ अशी जर पारी असेल तर मोदक आपला छान लोण्यासारखा मऊ लुसलुशीत होतो आणि खायलाही खूप छान चविष्ट लागतो. हे वेगळ्या पद्धतीचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बनवायला खूप सोपे आहे. कमीत कमी साहित्यात तुम्ही भरपूर बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.